एक वृद्ध माणूस आपल्या घराच्या छपराची दुरुस्ती करत होता. अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली जोरात पडला. इतका मोठा धक्का बसला की तो बेशुद्ध पडून राहिला. बागेत काम करत असलेल्या त्याच्या मुलाला मोठा आवाज ऐकू आला. तो घाबरून धावत आला. त्याने पाहिलं, वडील जमिनीवर न हलता पडले होते. भीतीने त्याने मदतीसाठी आरडाओरड केली. एक शेजारी धावत आला. त्याने त्या वृद्ध माणसाला उचलून गाडीत घातलं आणि ताबडतोब रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी अत्यंत कठीण बातमी दिली. त्यांच्या वडिलांना तात्काळ मणक्याची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. ऑपरेशन केलं नाही तर ते कायमचे अपंग होणार होते. पण ही उपचार पद्धती सरकारी आरोग्य व्यवस्थेत समाविष्ट नव्हती. कायदेशीर प्रक्रिया खूप वेळ घेणारी होती. ही शस्त्रक्रिया करणारी फक्त एकच तज्ज्ञ डॉक्टर होती, डॉक्टर अँजेला ब्रागा. मात्र त्यांची फी $1,00,000 होती, जी एका साध्या शेतकरी कुटुंबासाठी अशक्य होती. तो तरुण घरी परतला, पूर्णपणे खचलेला. आता आपण काय करायचं? त्याची आई हताश होऊन विचारत होती. तिच्याकडे पाहून तो ठामपणे म्हणाला, जर त्यांना वाचवायचं असेल आणि ते फक्त चमत्कारानेच शक्य असेल तर मी देवाकडे तो चमत्कार मागेन. आणि त्याने तेच केलं. आई हळूहळू आशा सोडत असतानाही तो रोज प्रार्थना करत राहिला. मुला थांब, याने काहीच बदलणार नाही, आई म्हणाली. पण तो हार मानायला तयार नव्हता. देव अशक्य गोष्टीही शक्य करू शकतो, तो म्हणाला. एका वादळी रात्री कुणीतरी त्यांच्या दारावर टकटक केली. दार उघडताच एक बाई दिसली, पूर्णपणे चिखलाने माखलेली. तिने सांगितलं की तिची कार अडकली आहे आणि तिला आसऱ्याची गरज आहे. कुटुंबाने तिला आत घेतलं, गरम अन्न दिलं, विश्रांती दिली. गप्पा सुरू असताना तो मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, माफ करा, आता माझी प्रार्थनेची वेळ झाली आहे. कुतूहलाने त्या बाईंनी विचारलं, तुला खरंच वाटतं का की प्रार्थना उपयोगी पडते? तो क्षणाचाही विचार न करता म्हणाला, हो, माझे वडील खूप आजारी आहेत आणि मला देवाने डॉक्टर अँजेला ब्रागा यांना पाठवावं अशी प्रार्थना करतो. ते ऐकताच ती बाई स्तब्ध झाली. क्षणभर शांतता पसरली आणि मग तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाळा, ती हळूच म्हणाली, मीच डॉक्टर अँजेला ब्रागा आहे. त्याला आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. तिने सांगितलं की वादळामुळे तिची फ्लाईट रद्द झाली होती. भूस्खलनामुळे मुख्य रस्ता बंद झाला होता. दुसरा मार्ग शोधताना तिची कार अडकली आणि तोच रस्ता तिला त्यांच्या घरी घेऊन आला. आता मला सगळं समजलं, ती भावूक होऊन म्हणाली. हा योगायोग नाही. मी काँग्रेसला जाणार नाही. मी तुमच्या वडिलांची शस्त्रक्रिया करीन. शस्त्रक्रिया झाली आणि वृद्ध माणूस वाचला. कधीकधी आपण आकाशातून देवदूत उतरण्याची वाट पाहतो, पण देव आपल्या शहाणपणाने योग्य लोक थेट आपल्या मार्गात आणतो. श्रद्धेची शक्ती कधीही कमी लेखू नका. ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीशी शेअर करा ज्याला आजही देव प्रार्थनांना उत्तर देतो याची आठवण हवी आहे. नमस्कार.